किंवा बुडते हे जनन ठेव देवळा येतो कळवळा म्हणून या त्या ठिकाणी सांगितलं आणि मुलाचं नाव त्या ठिकाणी नारायण ठेवलं. सगळ्यात लहान जो मुलगा होता आवडता होता नारायण नारायण. काही जरी काम सांगायचं म्हणलं की नारायण नारायण. हे नारायणा मला पाणी दे, हे नारायणा ही वस्तू दे ती वस्तू दे, आजा मेळ म्हणायचा. आणि त्या ठिकाणी असं करता करता महाराज त्या ठिकाणी आजा मेळाचा शेवट जवळ आला. आजा मेळाचा शेवट जवळ आला आणि झोपल्या झोपल्या बाजावर झोपलेला होता आजा मेळ. नारायणाला मागू लागला पाणी. हे नारायणा अरे पाणी दे, हे नारायणा आवाज देत होता. आणि असा आवाज देण्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी अशातच महाराज त्याची प्राणज्योत मालवली. आणि प्राणज्योत मालवताना मगाशीच आपण विषय झाला अंतकालेचे मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम. किती जरी पाप असलं किती घडे भरू द्या महाराज त्या ठिकाणी पापाचे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किंवा घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. पाप असलं मोठं महाराज त्या ठिकाणी तरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर ते भस्मसात झाल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी नारायण नामाचा उच्चार महाराज त्या ठिकाणी आपल्या मुलाचा केला होता. परिणाम असा झाला त्या ठिकाणी विष्णूचे दूत सुद्धा आले आणि यमाचे दूत सुद्धा त्या ठिकाणी आले. यमाच्या दूतांनी त्या ठिकाणी सांगितलं हे आमचं गिराईक आहे. त्यावेळेस विष्णूच्या दूताने सांगितलं नाही नाही, शेवटच्या क्षणाला आमच्या भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे की शेवटच्या क्षणाला ज्यावेळी त्याच्या मुखामध्ये जर नामस्मरण जर आला असेल जीवनात कितीही पाप करू द्या त्याने तरी शेवटच्या क्षणाला देव जर त्याला जर आठवलेला असेल तर भगवान परमात्म्याने आम्हाला सांगितलं की त्यांना स्वर्गाला घेऊन जायचं. त्या ठिकाणी नाही म्हणले. यमाने सांगितलं नाही, अरे जीवनभर यांनी 4 कर्म केले म्हणजे. आणि नारायण आपल्या मुलाचं नाव विचारलं होतं. पार्षदांनी देवाच्या पार्षदांनी सांगितलं सांगा देवाचं नाव अगोदर की त्याच्या मुलाचं नाव अगोदर आहे. देवाचं नाव अगोदर आहे. भगवान परमात्मा हा अनादि आहे, भूत भविष्य वर्तमान आहे. असा भगवान परमात्मा तो देवाचं नाव अगोदर आहे त्याच्या मुलाचं नाव नंतर आहे महाराज त्या ठिकाणी. आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी काय केलं आहे देवाचं नाम उच्चारलं आहे. म्हणून शेवटी आजा मेळाला न्याय देण्यासाठी धर्मराजाकडे गेले आणि धर्मराजाकडे गेल्याच्या नंतर सांगितलं सांगा इथं न्याय द्या. सांगितलं
की हे दोन्ही